हॉटेल सारखा चिकन खिमा घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहूया। पाव किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असं ग्राइंड करून घेतलं या पद्धतीनं। त्यानंतर काही लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा व्यवस्थित असं ठेचून घ्यायचा आहे। त्यानंतर 2 चमचे इथं तेल घातलेलं आहे। तेलाची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता आणि काही खडे मसाले जे असतील ते वापरायचे आहेत, एखादा नसेल तरी चालते। त्यानंतर 2 कांदे मिडियम साईजचे आहेत ते यामध्ये टाकून घ्यायचे, छान असे परतवून घ्यायचे। नंतर त्यामध्ये 1 टोमॅटो घालून घ्यायचा आहे, पिकलेला अगदी, आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। जो लसूण ठेचून घेतलेला होता तो सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा। थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट होतं। त्यानंतर धना जिरा पावडर, हळद घालायची आहे आणि काश्मीरी पावडर घालायची 1 चमचा, गरम मसाला थोडासा घालायचा, कोथिंबीर घालायची आणि छान असं परतवून घ्यायचं या पद्धतीनं। त्यानंतर चिकनचा खिमा आहे यामध्ये टाकून घेतला, अर्धी वाटी गरम पाणी घालायचं, मिक्स करून घ्यायचं आणि 9 ते 10 मिनिटांसाठी झाकून ठेवून छान असं शिजवून घ्यायचं। त्यानंतर 1 चमचा बटर घाला आणि व्यवस्थित अशी वरतून कोथिंबीर घालायची। पावाबरोबर छान असा खिमा तयार झालेला आहे। अगदी सोप्या पद्धतीनं हा तयार झालेला खिमा नक्की एन्जॉय करा। धन्यवाद।